नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर खरीप हंगाम 2024चा पीक विम्याची 3777 कोटी रुपयांची भरपाई ही 30 मे पर्यंत मंजूर। 3279 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तर उर्वरित 498 कोटी आणि इतर दोन ट्रिगरची रक्कम ही राज्य सरकारच्या दुसऱ्या हप्त्यानंतर मिळण्याची शक्यता। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यात खरीप हंगाम 2024 साठी पीक विम्याची भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया ही अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही। 30 मे पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 3,0777 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। यापैकी 3,279 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात आले असून उर्वरित सुमारे 498 कोटी रुपये ही जमा करण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने सुरू आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम ही पीक विमा योजनेतील एकूण 5 पैकी केवळ 2 प्रमुख ट्रिगरच्या आधारावर दिली जात आहे। यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 बाबींचा समावेश आहे। राज्य सरकारने विमा हप्त्याचा आपला पहिला भाग हा कंपन्यांना अदा केल्यानंतर या 2 ट्रिगर अंतर्गत भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, आता कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून विम्याचा दुसरा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावरती आधारित उर्वरित भरपाई मिळण्यास सुरुवात होईल। त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा अजून संपलेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विमा योजनेच्या नियमांनुसार एकूण 5 संभाव्य ट्रिगरपैकी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली। यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात झालेले नुकसान आणि पीक कापणी प्रयोगातून समोर आलेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई यांचा समावेश आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्य सरकारने आपला विमा हप्त्याचा पहिला हिस्सा हा विमा कंपन्यांना अदा केल्यानंतर कंपन्यांनी पहिल्या 2 ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत येणारी भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ देणे अपेक्षित असतं। सध्या हीच प्रक्रिया सुरू असून या 2 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना अंदाजे 3,500 कोटी रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे, ज्यापैकी आत्तापर्यंत 3,279 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी